नमस्कार, न्यूट्रीबॉस किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला साखर आंबा बनवून दाखवणार आहे। त्यालाच मुरब्बाही म्हणतात, त्यालाच आंब्याचा जामही म्हणतात। तर असा अगदी साधा सोपा जाम मी तुम्हाला करून दाखवणार आहे। नुकताच आम्ही घरचा आंबा उतरवलेला आहे, त्यातून मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी करून दाखवणारच आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला साखर आंबा बनवून दाखवते। तर मी ते 1 किलो कैरी घेतलेली आहे, अर्धा किलो साखर घेतलेली आहे, 2 टीस्पून तूप घेतलंय, वेलची पूड घेतलेली आहे, केशरच्या 4-5 काड्या घेतलेल्या आहेत, 2-3 लवंग घेतलेत, 2-3 काळी मिरी घेतली आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलाय। तर चला आपण सुरुवात करू साखर आंबा बनवायला। सर्वप्रथम आपण आंब्याचे साल काढून घेऊ। या पद्धतीने आपण सर्व आंबा छिलून घेऊ। मी असं सर्व कैऱ्यांचं साल काढून घेतलेली आहे। त्या पद्धतीने मी सर्व आंबा किसून घेते। मी इथे एक कढई घेतलेली आहे, तुम्ही कुठल्याही जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईमध्ये करू शकता। कढई गरम झाल्यावर आपण 2 टीस्पून तूप घालणार आहोत। तूप गरम झाल्यावर आपल्याला अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे, 4 लवंग आणि 4-5 काळी मिरी टाकायची आहे। हे छान परतून झाल्यावर आपल्याला जो किसलेला कैरी आहे ती टाकायची आहे। आपण हा साखर आंबा वर्षभरही साठवून ठेवू शकतो आणि नुसताही खाऊ शकतो आणि पोळी सोबत जाम पोळी म्हणूनही खाऊ शकतो, पराठ्या सोबतही छान लागतो। असा हा साखर आंबा आपण कैऱ्यांच्या सीझन मध्ये नक्कीच करायला पाहिजे। 1 किलो वर्षभर पुरतच नाही, पण मी व्हिडिओ बनवते आहे त्यामुळे छोट्या क्वांटिटी मध्ये दाखवते आहे। हे तर आमच्याकडे चालू संपून जाईल 2 दिवसात। आपली कैरी छान परतून झालेली आहे। आता मी त्यात साखर घालते। 1 किलो कैरी घेतली तर अर्धा किलो साखर घेतली मी। आपण कैरीच्या गोडव्यानुसार आपण साखर कमी जास्त करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे। माझ्या कैऱ्या ह्या सर्व शाखा झालेल्या आहेत, त्यामुळे साखर कमीच लागेल त्यांना। साखर वितळल्यामुळे आपलं मिश्रण थोडं पातळ झालेलं आहे। तर आपण छान एकतारी पाक होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचंय। आता मी 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेते। बघा आपल्याला 2 मिनिटं झालेले आहेत। छान असा कलरही आलेला आहे आपल्या साखर आंब्याला, बघू शकता तुम्ही। तरी आपण थोडा वेळ शिजवणार आहोत त्याला, परत 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे मी। हे मध्ये मध्ये जे पांढरे रेषे दिसतात ना, ते कच्चा असल्यामुळे आपला मुरब्बा खराब होण्याची शक्यता असते। तर पूर्ण आपला मुरब्बा हा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला छान शिजवायचा आहे। पुन्हा 2 मिनिटं मी झाकण ठेवून शिजवून घेते। हे बघा आपले परत 2 मिनिटं झालेले आहेत शिजवून। छान शिजलेला आहे आपला साखर आंबा, बघू शकता। मी थोडी वेलची पूड घालते यात, पण छान स्वाद येतो। आणि कलर साठी मी 5-6 काड्या केशरच्या घालते, ऑप्शनल आहे, तसं गरज नाही आपल्या आंब्याला, पण तरी पण मी थोडासा घालते कलर छान येण्यासाठी। केशर वेलचीचा सुगंध छान येतो म्हणून मी घातले केशर। चला तर आपला साखर आंबा रेडी आहे। आता आपण याचा आस्वाद घेऊ। छान पराठ्यासोबत, पोळी सोबत किंवा नुसताही खाऊ शकतो आपण याला। साखर आंबा, साखर जाम किंवा मुरब्बा हे म्हणू शकतो। याला स्वच्छ काचेच्या बरणीत आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो। तर नक्की करून पहा। तुमचा साखर आंबा कसा झाला मला नक्की कमेंटद्वारे कळवा। तुमच्या कमेंट्समुळे मला प्रोत्साहन मिळते। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करत जा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघता येतील।